हॅलो स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण थर्ड स्टँडर्ड सब्जेक्ट EVS मधील जो आपला लेसन होता सेन्सरी ऑर्गन्स यामधील जो आपला राहिलेला पार्ट आहे तो आज आपण काय करणार आहोत पाहणार आहोत. तर पहा, यामध्ये ओव्हरकमिंग डिसएबिलिटी म्हणजे शरीराच्या उणिवावर मात हा टॉपिक आज आपण पाहणार आहोत, आपला राहिलेला भाग. तर पहा, इफ अ पार्ट ऑफ अवर बॉडी डज नॉट फंक्शन वेल वी फेस मॅनी डिफिकल्टीज. आता पहा, शरीराचा एखादा अवयव जर आपला नीट काम करू शकत नसेल तर त्या व्यक्तीला काय होतात, अनेक अडचणी येतात. इफ अवर आईज डू नॉट फंक्शन वेल वी कॅन नॉट सी प्रॉपरली. आता पहा, डोळे आपले व्यवस्थित काम करू शकत नसतील तर आपल्याला नीट दिसत नाही. इफ अवर इयर्स डू नॉट वर्क ॲज दे शूड वी कॅन नॉट हिअर वेल. आता पहा, जर आपल्याला आपले जे कान आहेत ते व्यवस्थित काम करू शकत नसतील तर आपल्याला नीट ऐकू येत नाही. इन सच अ सिच्युएशन अवर मुवमेंट आर नॉट स्मूथ. आता पहा, असे असेल तर हालचाली आपल्या व्यवस्थित करता येत नाही. वी फाइंड इट डिफिकल्ट टू डू थिंग्स ऑन अवर ओन. आणि आपली कामे स्वतः करणे काय होते, आपल्याला अवघड जाते. बट सच सिच्युएशन कॅन बी ओव्हरकम. पण पहा, अशा अडचणीवर पण काय होते, आपल्याला मात करता येते. सम डिसएबिलिटीज कॅन बी करेक्टेड बाय मेडिकल ट्रीटमेंट. आता पहा, असे जर काही दोष असेल तर ते दोष डॉक्टरांकडून उपचार केल्यावर काय होतात, नाहीसे होतात. इन सम मॅटर्स वी कॅन टेक द हेल्प ऑफ अदर पीपल. आणि काही बाबतीत काय होते, मग आपल्याला लोकांची पण मदत घेता येते. ऑप्टेन सम स्पेशल डिव्हाइस कॅन बी यूज टू ओव्हरकम द डिसएबिलिटी. देन इट बिकम्स पॉसिबल टू कॅरी आउट अवर ओन टेक्स इंडिपेंडेंटली. आता पहा, आपण लोकांची पण मदत घेता येते आपल्याला आणि अनेक प्रसंगी काय होते, विशेष साधनांची मदत घेता येते. मग स्वतःची कामे आपण स्वतंत्रपणे आपल्याला करता येतात. हे जे दोष आहेत आपल्याला किंवा कोणाला दिसत नसेल किंवा ऐकू येत नसेल किंवा आपल्याला एखादा जरी आपला अवयव जर व्यवस्थित काम करत नसेल तर आपण डॉक्टरांकडून उपचार केल्यानंतर ते काय होतात, जे दोष आहेत ते काय होतात, नाहीसे होतात. आणि हे जो दोष नाहीसे झाल्याच्या नंतर आपण लोकांची पण आपल्याला काय होते, मदत घेता येते किंवा अनेक विशेष साधनांची मदत घेता येते किंवा स्वतःची आपण कामे स्वतंत्रपणेच काय करतो, आपल्याला ते करता. If we cannot see well, we can use spectacles. आता पहा, आपल्याला जर व्यवस्थित नीट दिसत नसेल तर आपण काय करतो, आपल्याला चष्मा वापरता येतो. If we cannot see at all, we can make use of sounds. आणि आपल्याला जर आवाज ऐकून हाताने आपण काय करतो, आपल्याला अजिबात दिसत नसेल तर आपण काय करू शकतो, आवाज ऐकून हाताने चाचपून आपली कामे आपल्याला करता येतात. You might have seen a blind person using a white cane. आता पहा, अंध व्यक्तींना पांढरी काठी वापरताना तुम्ही पाहिलेच असेल. हे अंध व्यक्ती जे आहेत त्यांना तुम्ही अशी पांढरी काठी वापरताना तुम्ही त्यांना पाहिलंच असेल. ब्लाइंड पीपल यूज अ केन टू फील द वे इन फ्रंट ऑफ देम. आता पहा, काठीच्या मदतीने ते काय करतात, समोरील वाटेचा अंदाज घेतात. द साऊंड्स दे हिअर अराउंड देम ऑल्सो हेल्प देम टू नो द सिच्युएशन अराउंड देम. आणि पहा, आसपासच्या आवाजांचाही रस्ता ओळखण्यास त्यांना काय होते, मग मदत होते. दस दे कॅन मेक देअर वे इंडिपेंडेंटली इवन ऑन अ क्राउडेड रोड फुल ऑफ ट्रॅफिक. आणि भर रहदारीच्या म्हणजे जर असा रस्त्यात खूप अशी रहदारी असेल त्या रस्त्यावरूनही ते काय होतात, स्वतंत्रपणे चालू शकतात. म्हणजे जे अंध व्यक्ती आहे ते अशा काठी, हे जे साधन आहे म्हणजे ही जी काठी दिसते तुम्हाला व्हाईट कलरची काठी आहे तिचा काय करतात, ते आधार घेतात. आणि ज्यांना नीट दिसत नसेल ते काय करू शकतात, असं जर दिसत नसेल तर ते काय करू शकतात, अशा प्रकारे चष्मा वापरता येतो त्यांना. अशा प्रकारे जो जे चष्मा आहे तो त्यांना वापरता येतो. म्हणजे अशा वेगवेगळ्या साधनांचा त्यांना काय होतो, उपयोग होतो. आता पहा, अ पर्सन हू कॅन नॉट हिअर वेल कॅन यूज अ हिअरिंग एड. आता पहा, ऐकू येत नसेल तर श्रवण यंत्र वापरता येते. अशा प्रकारे आता आपल्याला कोणाला जर ऐकू येत नसेल तर अशा प्रकारे जे श्रवण यंत्र असतात ते काय करता येतात, आपल्याला वापरता येतात. दोज हू कॅन नॉट हिअर ॲट ऑल कॅन यूज साईन लँग्वेज. इन सम केसेस अ सर्जरी कॅन हेल्प अ पर्सन टू हिअर. आता पहा, अजिबातच ऐकू येत नसेल तर खानाखुणांची भाषा वापरता येते. थोडंफार जर ऐकायला आपल्याला येत असेल तर हे असे श्रवण यंत्र वापरू शकतो. किंवा अजिबातच ऐकायला येत नसेल तर आपण जे खानाखुणाची जी भाषा आहे ती आपण काय करतो, ती लँग्वेज आपण आपल्याला वापरता येते. आणि काही वेळा पहा, कानाची शस्त्रक्रिया करून ऐकायला येऊ लागते. त्यानंतर त्याच्यावरती जे कान अजिबातच ऐकू येत नसेल तर त्याच्यावरती सर्जरी करून आपल्याला काय होते, मग ऐकायला येते. त्यानंतर नेक्स्ट पाहूयात आपण नेक्स्ट पेजवरती. आता If there is a defect in the leg, a special wheelchair can be used. Then the defect in the legs
नो मोर अ हर्डल. आता पहा, पायात जर दोष असेल तर खास बनवलेली वाहने काय होतात आपल्याला वापरता येतात. म्हणजे अशा प्रकारचे जे व्हीलचेअर आहे, जर आपल्याला पायामध्ये दोष असेल तर अशी व्हीलचेअर आहे पहा, ती आपल्याला काय होते वापरता येते आणि ती वापरल्याच्या नंतर आपल्याला मग अडून राहावे लागत नाही. स्वतःचे काम आपण स्वतः काय करू शकतो. ही जी व्हीलचेअर आहे ती वापरून आपण स्वतःची कामं स्वतः करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट पाहूयात आपण डू यू नो. आता पहा, तुम्हाला माहीत आहे का. तर इथं पहा आपल्याला एक स्टोरी दिली ती आपण पाहूया. अरुणिमा सिन्हा इज अ यंग वुमन फ्रॉम उत्तर प्रदेश. आता पहा, अरुणिमा सिन्हा ही काय आहे, उत्तर प्रदेशामधली तरुण मुलगी आहे. वन्स वेन सी वॉज 22 years old सी वॉज ट्रॅव्हलिंग ऑन अ ट्रेन्स. आता पहा, ती जेव्हा 22 म्हणजे 22 वर्षाची होती तेव्हा ती रेल्वे गाडीतून काय करत होती, प्रवास करत होती. आणि पहा, प्रवास करताना सी हॅड टू फाईट ऑफ सम थीव्स. आता प्रवास करताना मग पहा, तिचे त्या रेल्वे गाडीमध्ये काय होते, तिचे चोरांशी काय होते भांडण होते, म्हणजे झटपट झाली. तर पहा, इन द स्कफल सी वॉज थ्रोन ऑफ द ट्रेन. अनदर स्पीडिंग ट्रेन रन ओव्हर हर सी वॉज सिरियसली इंजर्ड. आता पहा, मग या झटापटीतून काय होते, ती डबा बाहेर फेकली जाते आणि मग शेजारच्या रुळावर काय होते, दुसरी गाडी धावत येते आणि अरुणिमा जी आहे ती काय होते, त्या गाडीखाली पडली आणि तिला काय होते, मग खूप अशी गंभीर दुखापत झाली. डॉक्टर्स सेव्ड हर लाईफ बट दे हॅड टू कट ऑफ हर राईट लेग्स. आता पहा, डॉक्टरांनी मग काय केलं, तिचा जीव तर वाचवला, परंतु त्यांना अरुणिमाचा जो एक पाय आहे तो काय करावा लागला, कापावा लागला. वाईल सी वॉज इन द हॉस्पिटल मॅनी पीपल वुड कम टू सी हर. आता पहा, मग त्या हॉस्पिटलमध्ये असताना अरुणिमाला अनेक लोक काय व्हायचे, भेटायला यायचे. इच पर्सन वुड वरी अबाउट हर फ्युचर. आणि ते लोक जे भेटायला यायचे ते प्रत्येकाला वाटायचे की जे आता पुढे कसे होईल. अरुणिमा रिझॉल्व दॅट सी वुड नेवर गिव्ह अप. आता पहा, आपण तिने ठरवले की बिलकुल हताश व्हायचे नाही. सी वुड अचीव समथिंग सो एक्स्ट्रा ऑर्डिनरी दॅट नो वन कुड एव्हर से सी वॉज हेल्पस. आता मग तिने ठरवलं की आता हताश व्हायचे नाही आणि कोणीही आपल्याला लाचार म्हणू शकणार नाही, असे काहीतरी काय करायचे, आपण करून दाखवायचे. डॉक्टर्स गेव हर अँड आर्टिफिशियल लेग्स. आणि मग डॉक्टरने तिला काय केलं, आर्टिफिशियल म्हणजे जो कृत्रिम पाय असतो तो पाय तिला बसवला. ॲज सून ॲज सी गॉट यूज टू हर न्यू लेग्स सी बिगेन टू ट्रेन फॉर माउंटेनिअरिंग. आता पहा, आणि मग तिने नवीन पायाची काय होताच तिला सवय होताच तिने गिर्यारोहणाचे प्रशिक्षण घेण्यात सुरुवात केली. म्हणजे माउंटेनिअरिंगचे प्रशिक्षण घेण्यात तिने काय केली, मग सुरुवात केली. जस्ट 1 year आफ्टर हिअर ॲक्सिडेंट सी क्लिम्ड ऑन वन ऑफ द हाय पीक्स इन द हिमालयाज. आता पहा, मग तिने अपघातानंतर अवघ्या वर्षातच तिने काय केलं, हिमालयातील एक उंच शिखर तिने काय केलं, सर केले. द व्हेरी नेक्स्ट इयर सी क्लिम्ड माउंट एव्हरेस्ट द हायेस्ट पीक इन द वर्ल्ड. आणि मग त्यानंतरच्या पुढच्या वर्षी तिने एव्हरेस्ट हे जगातील सर्वात जे उंच शिखर आहे ते पण तिने काय केलं, सर केलं. आता पहा, व्हॉट कॅन वी लर्न फ्रॉम अरुणिमा स्टोरी. आता पहा, तर पहा, अरुणिमाच्या या गोष्टीवरून आपल्याला काय शिकायला मिळते की आपला एखादा जरी अवयव काम करत नसेल तरीही आपण खचून न जाता जिद्दीने चिकाटीने आपण आपले जे ध्येय आहे ते आपण काय केलं पाहिजे, पूर्ण केलं पाहिजे. जसं अरुणिताने बाधीचा म्हणजे एक पाय काय झाला होता, त्या ॲक्सिडेंटमध्ये तोडला होता डॉक्टरांनी, आणि तिने तिचा जो कृत्रिम पाय आहे त्या पायावरती तिने हताश न होता त्याच पायावरती तिने हिमालयातील उंच शिखरही सर केले आणि आपल्या जगातील जे सर्वात उंच शिखर आहे ते पण काय केले, एव्हरेस्ट हे पण तिने काय केले, सर केले. तर पहा, आपण या लेसनमध्ये काय शिकलो, व्हॉट वी हॅव लर्न ते आपण आता पाहूयात. आवर सेन्सरी ऑर्गन्स टेल अज अबाउट द सिच्युएशन ऑल अराउंड अज. आता पहा, आपले जे सेन्सरी ऑर्गन्स जे आहेत म्हणजे ज्ञानेंद्रिय जे आहेत ते आपल्याला सभोवतालच्या परिस्थितीची काय देतात, माहिती. त्यामुळे आपल्याला परिस्थितीची काय होते, माहिती समजते. द आईज, इयर्स, नोज, टंग अँड स्किन आर अवर 5 सेन्सरी ऑर्गन्स. आता पहा, आपले 5 सेन्सरी ऑर्गन्स आहेत, ज्ञानेंद्रिय किती आहेत, 5 आहेत. कोणते, डोळे, कान, नाक आणि जीभ आणि त्वचा, ही आपले 5 काय आहेत, ज्ञानेंद्रिय आहेत. वी कॅन सी विथ अवर आईज, हिअर विथ अवर इयर्स, स्मेल विथ अवर नोज, वी टेस्ट थिंग्स विथ अवर टंग अँड फील देम विथ अवर स्किन. आता डोळ्यामुळे आपण पाहू शकतो, कानामुळे ऐकू शकतो आणि नाकामुळे आपण वास घेऊ शकतो आणि जिभेमुळे आपल्याला काय होते, चव कळते आणि त्वचेमुळे स्किनमुळे काय होते, आपल्याला फील म्हणजे स्पर्श कळतो. When we work, we need to have coordination in all the tasks. Difficulties may arise due to lack of coordination. आता पहा, काम करताना आपल्या हालचालीमध्ये ताळमेळ असावा लागतो आणि ताळमेळ जर नसेल तर आपल्याकडून काय होतात, तर चुका होतात. If any organ does not function well, we may face difficulties in doing our work. आता पहा, एखाद्या अवयवात उणे नसेल तर कामे करण्यात अडथळे आपल्याला काय होतात, येऊ शकतात. We must not give up in the face
ऑफ डिफिकल्टीज दे कॅन बी ओव्हरकम. आता अडचणीमुळे खचून जाऊ नये, कारण त्यावर आपण काय करू शकतो, मात करता येते. जसे आपण अनुरिमाची जी स्टोरी पाहिली, तिच्यावर जी अडचण आली होती तिने ती खचून गेली नाही, तिने काय केले, त्याच्यावरती मात करून काय केलं, विजय मिळवला. तर पहा अशा प्रकारे आपला जो लेसन होता सेन्सरी ऑर्गन्स तो काय झालेला आहे, सेन्स ऑर्गन्स तो काय झालेला आपला इथंच संपलेला आहे. तर आज आपण काय करूयात, इथेच थांबूयात. थँक्यू.